गोपाळ म्हणते हे गोपाळांनो जवळीच खेळा नका जाऊ दुरी नका जाऊ दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा जवळीच खेळा रे बाबा ए गोपाळांनो लांब लांब जाऊ नका बरं का लांब जाऊ नका महाराज म्हणतात इतका सुंदर सुंदर केलं भगवान परमात्म्याचा ऐका खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी बोला 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 खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये खांद्यावरी कांबळी चारित से वेणू चारित से वेणू चारित से चारित से चारित से चारित से चारित से वेणू सावळा जग जेठी जग जेठी राधे 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 इतका सुंदर शृंगार केला भगवान परमात्म्याचा खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित से धेनू सावळा जग जेठे राधे 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 मुकुंद मुरारी इतका सुंदर शृंगार केला भगवान परमात्म्याचा महाराज म्हणतात गोधने चारावया जातो शरंग पाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी जात आहेत सुंदरपैकी गायी चारतायत आणि गायी चारता चारता अनेक प्रकारचे महाराज म्हणतात खेळ खेळतात कोणकोणते खेळ खेळले महाराज म्हणतात विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी 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 खेळ वाडियेला यमुने जाती खेळ वाडियेला यमुने जाती गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सब जगमना गाई गोपाळ सब गरीबना गाई गोपाळ सब गरीबना वना वना गाई गोपाळ सब गरीबना गाई गोपाळ सब गरीबना गाई गोपाळ सब गरीबना हमारा बोला हमारा हमारा बोला हमारा हमारा बोला हमारा हमारा बोला हमारा मुगली राज्य गमामा परिवार गमामा राज्य गमामा परिवार गमामा हमारा बोला हमारा 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 हमारा बोला हमारा
गोपाळ म्हणतात देवा कुठपर्यंत रे म्हणे, खांदे भार पोटी भूक काय खेळा याचे सुख, कुठपर्यंत आता बघ ना म्हणे. आभाळ आलेले, आभाळ बरं वाटते, ऊन नाही म्हणून बरं वाटते, पण एका सोपं आहे का? बसल्या बसल्या किती त्रास होतो सांगा ना. मग आम्ही उभा येत, विचार करा. मला वाटतं आमच्या सगळ्यांपेक्षा आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण दीपक महाराजांचा जोरदार टाळी वाजवा महाराज. आम्ही म्हणतो महाराज, पण त्यांना जीवात आकांताने महाराज एक लोक म्हणतात महाराज लोकांचं काय महाराज लोकांचं काय मस्त आरामशीर असते, सगळं लोक पैसे देतात. पण लक्षात ठेवा, आमचा पैसा अजिबात साधा नसतो महाराज, घामाचा पैसा आहे हो. गुरुजी खरंय का खोटं सांगा. बरं तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही खोटं बोलता, फक्त आमच्या अमोल महाराजांच्या अंगाला हात लावून बघा. दीपक महाराज नाही का, एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. भगवान परमात्मा गोपाळ म्हणतात भगवान परमात्माला, देवा बस झालं म्हणे आता, खांदी बार फोटे भूक काय खेळा याचे सुख म्हणे, आता बस झालं देवा, आता भूक लागलेली आहे देवा, भूक लागलेली आहे, आता आम्हाला खेळण्यामध्ये आनंद नाही. किती वाजलेत बघा ना, 1 म्हणता 1:15 झालाय, 1:15 म्हणता तुम्ही बरोबर आम्हाला माहिती आहे म्हणे तुम्ही 1:30 वाजवता, पण ऐका म्हणे देवा बस झालं म्हणे, आता बस झालं म्हटलं तर भगवान परमात्म्याने सांगितलं काही अडचण नाही, चला बोलू गाई बैसू जेव एके ठाई, सगळी एका ठिकाणी या, नाही का. सगळ्यांना एका ठिकाणी येणं गरजेचं आहे महाराज. मला वाटतं एका ठिकाणी आलं पाहिजे, वेगवेगळं राहिलं नाही पाहिजे, नाही का. वेगळं जर राहिलं तर अडचणी निर्माण होतात, म्हणून सगळ्यांनी एकत्र येण्याचा जास्त गरज आहे, अतिशय गरज आहे महाराज. बघा सगळ्यांना सारखं भेटलं पाहिजे, सगळ्यांना सारखं भेटलं पाहिजे. आवाज व्यवस्थित करा. सगळ्यांना सारखं भेटलं पाहिजे, खणकते आवाज. सगळ्यांना सारखं भेटलं पाहिजे, कोणाला कमी कोणाला जास्त नाही भेटलं पाहिजे महाराज, नाही का. सगळ्यांना चांगलं भेटलं पाहिजे. मला वाटतं सगळंच चांगलं सगळ्यांना भेटलं पाहिजे. मला वाटतं हाच प्रयत्न आदरणीय जरांगे पाटलांचा चालू आहे. हाच मला वाटतं प्रत्येकाला अपेक्षा आहे. मी खोटं बोलणार नाही, मी गादीवर उभा राहून सांगतो, त्यांचा प्रयत्न अतिशय चांगला आहे. ऐका, गरीब घरातले गरीब मुलं असतात महाराज, आणि सगळ्यात गरीबातले गरीब मुलं जरी असले, फक्त आरक्षण नसल्यामुळे, फक्त ते हे नसल्यामुळे, काय म्हणतात त्याला, सर्टिफिकेट नसल्यामुळे 1-1 आणि 1.5 लाख रुपये हे द्यावं लागतं महाराज, डोनेशन भरावं लागते सामान्यातल्या सामान्य माणसाला. मग आता खरं सांगा, कोणाकडे पैसा भरपूर असेल त्यांना नाही गरज महाराज, पण सामान्यातल्या सामान्य माणसाचा विचार करणारे मला वाटते पाटील, आणि मला वाटतं पाटलांना आपल्या गावामध्ये सगळं तर त्यांना सगळेच साथ देतात, पण आपलं गाव काही विशेष आहे महाराज, नाही का, विशेष गाव आहे आपलं. मला वाटतं हा प्रयत्न त्यांचा प्रामाणिक आहे, आणि प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे लाखो समाज आहे महाराज. विठाला 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 एके ठाई येणं गरजेचं आहे. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला एका ठिकाणी येणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात भगवान परमात्म्याने सांगितलं, गोपाळांनो सगळे या इकडे, नाही का. गाई सगळ्या ओळल्यात महाराज, सगळ्या गाईला जवळ आणलेले, आणि आता भगवान परमात्म्याला गोपाळांनी सांगितलं, देवा तू राख मनेरी मनरूपी गाय अतिशय भयानक आहे महाराज, ती एका जागेवर बसत नाही. इथं बसल्या तुम्ही इथं बसलात महाराज, पण मनरूपी गाय सगळ्या ठिकाणी जाऊन येते, सगळ्या ठिकाणी. तुमचा आता दुष्काळ पडला का खात्यावर सगळ्यांच्या? पडला का तुमच्या? आला का नाही? लगेच गेल्या बँकेमध्ये, लगेच बँकेमध्ये. ऐका, इतकं मन चपळ आहे. म्हणून भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा तू राख मनेरी मन रूपे गाय. भगवान परमात्म्याला बघा, गोनाम इंद्रिय हे गोकुळ आहे आपलं, आणि हे गोकुळाचं रक्षण करणार भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याला सांगितलं, भगवान परमात्म्याला काळजी करू नका, आता तुम्ही काय करा, सगळेजण जवळ या. भगवान परमात्म्याने प्रत्येकाची शिदुरी सोडली महाराज, प्रत्येकाची शिदुरी सोडली. भगवान परमात्मा म्हणले, ए गोपाळांनो माझी आहे तैशी पाय, नाही तरी घरा जाय, चोरो नियम आहे नवनीता नावे. तिथं तुकोबाराय होते. तुकोबाराय म्हणते, देवा अरे तुझ्यात आणि आमच्यात काही फरक आहे का नाही? म्हणे काय फरक आहे? कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, 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 तुझी घोंगडी चांगली रे, हो आम्हाची कादिली मागुली रे, आम्हाची कादिली मागुली रे. एक कृष्णा एक नाही, आम्हाला अशी का दिली, आम्हाला अशी का दिली तुझी घोंगडी? सांग ना, तुझी किती सुंदर आहे, सत्व कुणाने तुझी सुंदर अशी भिडलेली आहे. तेव्हा आमची कशी सांगणार? आमची हाडा मासाची आहे. कानोबा ए कृष्णा, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली रे, कानोबा तुझी घोंगडी
देवा ए देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी देवा आता नका करू दुरी म्हणजे पाया वेगळे आता मात्र आम्हाला लांब करू नका भगवान परमात्म्याने सांगितलं काळजीच करू नका नाही का आता तुमचं आहे तसं मी स्वीकारतो मला फक्त वाटतंय प्रयत्न चांगले ठेवा प्रामाणिक ठेवा जर प्रयत्न चांगले असतील प्रामाणिक असेल प्रार्थना असेल जीवनामध्ये नाही का जीवनामध्ये प्रार्थना पाहिजे प्रयत्न पाहिजे आणि ज्याच्या जीवनात प्रयत्न आहेत प्रार्थना आहे आणि विनम्रता आहे मला वाटते त्याला देव दूर नसतो तर त्याच्या अंतकरणात भगवान परमात्मा असतो हे लक्षात ठेवा म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं सगळे गोपाळ जवळ केले ज्याचा त्याचा जसा अधिकार आहे त्या पद्धतीने गोपाळांना समोर केलेले छोटे छोटे गोपाळ समोर केले जसे मोठे 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 असे लांब मस्त गोलाकार एक सुंदर पैकी गोपाळांना केलेले आहे महाराज म्हणतात कमळाकार गोपाळांना बसवलेलं आहे गोल असं बसवलंय भगवान परमात्मा सगळ्यांनी सगळ्यांचा हात जे जे काही असेल शिदोरी भगवान परमात्म्याने वेगवेगळ्याचे लोणचे आहेत हातामध्ये घेतलेत महाराज त्याचं वर्णन करतात विभ्रत वेणू जटन पटयो शृंगवेत्रे चक्षे वामे पाणो मश्रुम कबलम तत्फलांगलेषु तिष्ठन मध्य स्वपन सुहृदो हासय नरभविस्वहिं स्वर्गे लोके मिषित विभुज यज्ञ मुख बाल केली गोपाळ कृष्ण भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय